ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आपण सध्या अटल सेतूवरती आहोत। आपण पाहतोय की जे मनसे पदाधिकारी आहे ते सध्या अटल सेतूवरती आलेले आहे। खरं तर मनसेच्या मागणीला अखेर यश आलेलं आहे। अटल सेतूवरती कालपासून खरं तर ज्या इलेक्ट्रॉनिक व्हेकल असतात त्यांना आता सध्या टोल माफी झालेली आहे। आपण पाहतोय की मनसेचे जे पदाधिकारी आहेत ते मोठ्या संख्येने सध्या अटल सेतूवरती सध्या आलेले आहेत। आपण पाहतोय की ते जे इलेक्ट्रिक व्हेकल आहेत त्यांना ते सध्या मिठाई देखील भरवत आहे। खरं तर आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। काही वेळापूर्वी मनसेचे पदाधिकारी आहेत त्या लोकांनी जे अटल सेतूचे जे व्यवस्थापक आहेत त्यांना देखील मिठाई देखील भरवली होती, त्यांचा देखील सत्कार केला होता। खरं तर मनसेच्या मागणीला अखेर यश आलेलं आहे। आपण पाहतोय की सध्या इलेक्ट्रिक व्हेकल जे आहेत त्यांना आपण पाहतोय की मिठाई देखील दिली जात आहे। खरं तर आणि ते असं देखील म्हणतात की आपण पाहतोय की मनसेमुळे तर खरं याला यश आलेलं आहे। खरं तर अटल सेतूवरती इलेक्ट्रिक व्हेकलना 200 रुपये हा टोल आकारला जात होता, मात्र सध्या ज्या इलेक्ट्रिक गाड्या आहेत त्यांना सध्या आता टोल माफ झालेला आहे। आपण पाहू शकतो की मनसेचे जे पदाधिकारी आहेत त्या सर्वांना जय महाराष्ट्र वगैरे देखील बोलत आहे। आपल्यासोबत नवनिर्माण सेनेचा आपण खरं तर आपल्या मागणीला यश आलेलं आहे। काय भावना असं आहे की आज आम्हाला आमचा आनंदाची गोष्ट आहे आणि नितीन गडकरी साहेबांनी हे 6 महिने अगोदर सांगितलं होतं की जे पण आहे जेवढे पण बॅटरीवरची गाडी नवीन गाडी जे आहेत ते चालणारे आहेत त्यांना आम्ही टोल मुक्ती देऊ, परंतु त्यांनी 6 महिने सांगितलं परंतु त्याचा काही पाठपुरावा होत नाही। लोक विचारत होतं गडकरी साहेबांनी सांगितलं परंतु ते टोलवर जायचं त्यांच्याकडून टोल वसुली करायची आणि ते पण खरं तर आम्ही पाहतोय की GR निघालेला मात्र अंमलबजावणी होत नव्हती। आपल्या प्रयत्नांना शेवटी यश आलेलं आहे, अंमलबजावणी झालेली आहे। इलेक्ट्रिक व्हेकल ते आता फ्रीमध्ये सोडले जातात। तेच म्हणजे कसं आहे की फक्त त्यांनी सांगितलं आणि GR येणं फार गरजेचं आहे आणि त्याचाच पाठपुरावा आमच्या इकडचे जिल्हाध्यक्ष ठाकूर साहेब, चिले साहेब आणि आमचे सचिन व आमचे बाकीचे राहुल वगैरे जेवढे आहेत आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी त्यांनी घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्या पाठपुराव्याला कुठे जाऊन हे यश आलेलं आहे आणि म्हणून यासाठी आम्ही त्या ठिकाणी टोलचे जे मेन आहेत ते देवीदास साहेब त्यांचे व्यवस्थापक त्यांचा सत्कार केला आणि जेवढे पण आज बॅटरीवाले गाड्या जातात त्यांचं आम्ही मिठाई देऊन त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करत आहोत। नक्की धन्यवाद। आपल्यासोबत काही महिला पदाधिकारी देखील आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। खरं तर आम्ही मगासून पाहतोय की मनसेमुळे खरं तर टोल अटल सेतूवरती ज्या इलेक्ट्रिक व्हेकल आहेत त्यांना सध्या टोल फ्री झालेला आहे। काय भावना? मनसेची नेहमीच ही खळखटाक भावना नसते। आम्ही एखाद्या गोष्टीला सरकारकडनं काही GR आला तर त्याचा पाठपुरावा करून ती गोष्ट अंमलात आणण्यासाठी सुद्धा फार तत्पर असतो आणि तुम्ही जर बघितलं तर आपण प्रदूषण विरहित महाराष्ट्र किंवा आपण इंडियामध्ये जे काही चालू करतोय त्याच्यातल्या सर्वात पहिली पायरी जी आहे ती इलेक्ट्रिक व्हेकल आहे। पण जर इलेक्ट्रिक व्हेकलला आपण अशाच प्रकारे टोल सगळीकडे मुक्त केला तर कितीतरी लोक हे प्रदूषण विरहितीच्या साईडला वळतील असं मला वाटतंय आणि आता जो काय घेतलेला इनिशिएटिव्ह तो खूप चांगला आहे आणि माझे सगळे सहकाऱ्यांचं आणि त्यांचं देखील अधिकाऱ्यांचं खूप खूप धन्यवाद। आणि आम्ही पाहतो की ज्या इलेक्ट्रिकल व्हेकल आहे त्या चालकांना आपण मिठाई देखील भरवलेली आहे। आनंद व्यक्त होताना पाहायला मिळतो। नक्कीच आणि मला असं वाटतं हे आमचं सर्वात मोठं यश आहे, कारण मनसे जेव्हा कुठलीही एखादी गोष्ट हातात घेते ती अर्धवट कधीच सोडत नाही, हे त्याचं उत्तम उदाहरण आहे। त्यामुळे ह्याच्या पुढे इतर कोणी आम्हाला हा प्रश्न विचारूच नाही की आम्ही काय केलं। हे आमचं तुम्हाला दिलेलं सर्वात चांगलं उत्तर आहे की जे इतरांनी नाही केलं ते मनसेनी करून दाखवलं। धन्यवाद। आपण पाहू शकतो की जे इतरांनी नाही केलं ते मनसेने करून दाखवलं अशी जी प्रतिक्रिया ती मनसे पदाधिकारी यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन योगेशसह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।